आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते। परभणी प्रकरणामध्ये न्यायालयीन चौकशी समिती नियुक्त करण्यात आलेली आहे। निवृत्त BL अचलिया यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आलेली आहे। परभणीमधल्या सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये ही समिती नेमण्यात आलेली आहे। निवृत्त न्यायाधीश BL अचलिया यांच्या हे अध्यक्ष असतील या समितीचे आणि परभणी प्रकरणामध्ये चौकशी करण्यात यावी या संदर्भात मागणी करण्यात येत होती। न्यायालयीन कोठडीमध्ये असताना सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला होता आणि त्याच प्रकरणी ही चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी या संदर्भात आणखी माहिती आपल्याला देतील। सागर, कविता, न्यायाधीश BL अचलिया यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत करण्यात आली आहे। परभणीमध्ये राहून तिथे सगळी स्थानिक माहिती घेणं, तसंच नेमकं हे प्रकरण ज्यावेळेस घडलं त्यावेळेस सूर्यवंशी यांचा काय रोल होता, त्यानंतर त्यांना पोलिसांनी अटक केली आणि मग त्यांची जो मृत्यू झाला त्या संदर्भात तिथल्या स्थानिक ज्यावेळेस चौकशी अधिकारी होते, पोलीस त्यावेळेस ज्या तिथल्या माहिती घेणं त्याचं काम ही कमिटी करेल असं सांगण्यात आलेलं आहे। अर्थात गेल्या काही नागपूर अधिवेशनामध्ये सुद्धा हा विषय खूप गाजला होता आणि न्यायालयीन चौकशी करण्याचं आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं, पण समिती गठीत केली नव्हती। वास्तविक तिथे परभणीमध्ये आता तिथली लोक या संदर्भात सरकारच्या विरोधात मुंबईच्या दिशेने पुढच्या काही दिवसांमध्ये निषेध सुरू होता। अशा परिस्थितीमध्ये आता राज्य शासनाने एक अध्यादेश काढलेला आहे ज्याच्यामध्ये समितीची कार्यक्षमता कशी असेल, ते काम कुठे करेल याची माहिती देण्यात आलेली आहे आणि मुळात ही समिती पुढच्या काही दिवसांमध्ये कार्यरत राहून नेमका सूर्यवंशी कारण असणारे काही व्यक्ती जर दोषी असतील तर त्यांच्यावर काही ठपका ठेवला जातोय का याचं काम पाहिल आणि याकडे लक्ष राहील। महिना पूर्ण होत आला या प्रकरणाला आणि सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिसांच्या मारहाणीमुळे मृत्यू झालाय असा त्यांच्या कुटुंबियांचा आरोप आहे। तर न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू हा त्यांना असलेल्या आजारामुळे झालाय असं पोस्टमॉर्टम मध्ये समोर आले। त्यामुळे प्रकरणातलं सत्य नेमकं काय आहे, सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू नेमका कसा झाला या संदर्भातल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आलेली आहे। धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।